नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, काल RRB POचा रिझल्ट लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे. काही जणांचा रिझल्ट देखील आलेला नाही आहे. तर पहिल्यांदा ज्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे त्या सर्व म्हणजे त्या मुलांना सांगणं आहे की टेन्शन घेऊ नका. भविष्यात खूप एक्झाम येणार आहेत, तर तयारी आहे का, जीव तोडून तयारी करा. ठीक आहे, त्या एक्झाममध्ये तुमचा नक्कीच रिझल्ट येईल. आणि ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांना मनापासून आहे का शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन. बघा, काल रिझल्ट आल्यापासून जवळपास एक 25 ते 30 मुलं येऊन भेटली आणि सर जनरल अवेअरनेसची तयारी कशी करायची, हे असे त्यांचे प्रश्न होते, बेसिक प्रश्न. म्हणजे त्या मुलांशी बोलताना आहे का मला असं जाणवलं की आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मुलं होते. बघा, एक प्रकारचे असे मुलं होते की ज्यांना माहीत होतं आपला रिझल्ट येणार आहे, तर त्यांनी सगळ्या विषयाचा आहे का तयारी चांगल्या प्रकारे केली ती. आणि दुसऱ्या प्रकारचे अशी मुलं होते की ज्यांना अपेक्षा नव्हती आपला रिझल्ट येईल, पण त्यांचा रिझल्ट आलेला आहे. तर आता प्रश्न कसा आहे की मग ज्यांना अपेक्षा नव्हती की रिझल्ट येईल आपला, पण आता आलेला आहे रिझल्ट, तर त्या मुलांनी आहे का करंट अफेअर्सची काहीच तयारी केलेली नाही आहे. ठीक आहे, अशी दोन प्रकारची मुलं काल म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं असं. म्हणून म्हटलं की आपण एक व्हिडिओ बनवावा सविस्तर, जेणेकरून आहे का तुमच्या सर्वांच्या मनातमध्ये जे GAचा आता प्रश्न पडलेला आहे की GAची इथून पुढे तयारी कशी करायची, GAमध्ये स्कोर येईल का नाही आहे, ह्या सर्व आहे का प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आता काल रिझल्ट लागलेला आहे, इथून पुढे आपल्या हातात 14 ते 15 दिवस आहेत एक्झॅक्ट बघायला गेलं तर. मग आता या 14 ते 15 दिवसात आपण GAची तयारी कशी करायची, पहिले तर लक्ष द्या. आता मी पहिले ज्या मुलांचा आहे का रेग्युलर म्हणजे चांगला अभ्यास आहे, त्यांनी पहिल्यापासून जनरल अवेअरनेसची काय केलेलं आहे रे तयारी चांगली केलेली आहे त्या मुलांसाठी सांगतो. बघा, आता म्हणजे मॅक्झिमम स्कोर कसा घ्यायचा त्या मुलांसाठी सांगतो. आता ज्या मुलांनी आहे का माहीत होतं आपला रिझल्ट येणार आहे, त्यांनी रेग्युलर GAचं काही ना काही वाचलेलं आहे, म्हणजे मागील 5-6 महिन्याचं करंट अफेअर्स पण चांगलं केलं असेल, त्या मुलांनी राहिलेल्या दिवसात नेमकं काय करायचं माहिती आहे का. आता राहिलेल्या दिवसामध्ये त्यांनी आहे का एकतर पहिला विषय आहे सोर्सचा. राहिलेल्या दिवसामध्ये आहे का त्यांनी लक्षात ठेवा, जो तुम्ही पहिले सोर्स यूज केला आहे का तोच सोर्स कंटिन्यू ठेवायचा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाहीत. ह्यानं हे बोललं त्यानं ते बोललं नाही, तुम्ही पहिल्यापासून जो सोर्स वाचत आलेला आहे ना तोच सोर्स आहे का वाचायचा. म्हणजे इनफॅक्ट त्याचं आत्ता काय करायचं, रिव्हिजन मारायचं त्याचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही करंट अफेअर्सला आहे का वेळ किती द्यायचा, तर करंट अफेअर्सला लक्षात ठेवा तुम्ही आहे का आता म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एक मॉक द्यायची. मॉकचं तुमचं जे काय असेल क्वांट रिजनिंग इंग्लिशचा ॲनालिसिस जे काय असेल, तर आहे का तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचा टाईम कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, तुम्हाला 6 महिन्याचं काय करायचं रिव्हिजन मारायचं आहे. ठीक आहे, 6 महिन्याचं तुमच्या हातात किती आहेत, 14 दिवस आहेत तुमच्या हातात. मग त्या हिशोबाने तुम्ही काय करायचं टाईमला आहे का डिस्ट्रीब्यूट करायचं इक्वली. आता रिव्हिजन मारण्यासाठी दिवसातले आहे का आत्ता सध्याच्या घडीला आहे का मला असं वाटतं की ज्यांचा अभ्यास ज्यांनी ऑलरेडी केलेला आहे त्या मुलांनी आहे का आत्ता सध्या आहे का दिवसातले जनरल अवेअरनेससाठी कमीत कमी तरी 3 ते 4 आवर आहे का आता रिव्हिजन मारलंच पाहिजे. 3 ते 4 तास आहे का हे केलंच पाहिजे, म्हणजे रिव्हिजन मारलंच पाहिजे, त्याची तयारी अभ्यास चालूच ठेवला पाहिजे करंट अफेअर्सचा. ठीक आहे, आणि त्यासोबत आता 15 दिवसामध्ये का रिव्हिजन म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं, तुम्ही जे वाचत होते ते एकदा रॅपिडली वाचून काढायचं. वाचून काढल्यानंतर आहे का MCQ द्यायचे, मॅक्झिमम काय करायचे MCQ अटेम्प्ट करायचे. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात ना वेगवेगळ्या सोर्सेसचे, ते आहे का मल्टिपल चॉईस क्वेश्चन रीड करायचे व त्याच्या ज्या क्विजेस येतात का त्या क्विजेस द्यायच्या, लक्षात ठेवा क्विजेस. आणि तुमच्या सर्वांसाठीच आपण काय केलेलं आहे रे विघ्नहर्ता लेक्चर अँड क्विज सिरीज चालू केलेले आहे. ह्याच्यामध्ये तुमचं बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचं आहे का जे काय असेल ते रिव्हिजन आपण ह्याच्यामध्ये करूनच घेतोय. ठीक आहे, बघा त्यांनी काय मल्टिपल आहे का MCQ क्वेश्चन वाचायचे. आणि जास्त फोकस कशावर द्यायचं माहिती आहे का, कारण RRBला जर तुम्ही बघितलं पेपर पॅटर्न तुम्हाला बदललेला दिसेल. RRBला आहे का बँकिंग अँड फायनान्शियल आहे का बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसवर आहे का आजकाल तुम्हाला बघा RRBला आहे का क्वेश्चन जास्त विचारलेले दिसतील. बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम झाल्या. ठीक आहे, गव्हर्नमेंट स्कीम. मग तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन मारताना हे जे 1-2 टॉपिक आहे का ह्याच्यावर जरासं जास्त लक्ष द्यायचं आहे. जास्त लक्ष म्हणजे आहे का तुम्ही ओव्हरऑल मॅगझिनची रिव्हिजन मारलेली आहे आणि तुम्ही आपलं एक मॅगझिन आहे बघा
आपलं शॉर्ट नोट्स ऑफ करंट अफेअर्स नावाने असं मॅगझिन येते. तुम्ही ह्याच्यातलं देखील काय करू शकता आहे का, हे मॅगझिन तुम्हाला करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे या टेलिग्राम ग्रुपवर बघायला भेटेल. तुम्ही या मॅगझिनमधलं देखील आहे का बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीम्स आहे का रिव्हिजन मारू शकता. तुम्हाला ह्या 2 टॉपिकवर आहे का लक्ष जास्त द्यायचं आहे. कारण आपण जर बघितलं तर RRBचा पेपर पॅटर्न आहे का चेंज झालेला आहे. बाकीच्या आपण असं म्हणू शकतो की जवळपास जर आहे का एक्झामला 50 ते 60% क्वेश्चन तुम्हाला बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस आणि गव्हर्नमेंट स्कीमवरच बघायला भेटतात. 50 ते 60% क्वेश्चन ओव्हरऑल पेपरमध्ये. तर रिव्हिजन मारताना काय करायचं, तुम्ही जरा ह्या टॉपिकवर आहे का जास्त लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसची आपण MCQ सिरीज चालू केलेलीच आहे, पण त्यासोबत आहे का तुम्ही आपली सिरीज पण बघायची आहे आणि त्यासोबतच लक्षात ठेवा जे बाकीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावरले MCQ देखील अटेम्प्ट करायचे आहेत आणि ते रीड करायचे आहेत. ठीक आहे, शेवटच्या 15 दिवसात तुम्ही एवढंच करायचं. आता ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी की बाकी तुमचे मॅगझिन वाचलेलं आहे त्याचे एकदा फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन मारायचे. रिव्हिजन मारल्यानंतर काय करायचं रे, MCQ आहे का फक्त आणि फक्त MCQवर नंतर फोकस करायचा आहे. ठीक आहे, आणि किती दिवसाचं करंट अफेअर्स करायचं, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता रेग्युलर अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, रेग्युलर अभ्यास केलेला असल्यामुळे तुम्ही 5 ते 6 महिन्याचं करंट अफेअर्स नीट वाचले तरी असाल. आता मागच्या एक्झाम बघितल्या तर जास्तीत जास्त क्वेश्चन आहे का आपल्याला एक्झामच्या अगोदरचे जे 2 ते 3 महिने आहेत का, 2 ते 3 महिने ह्याच्यावर आहे का मागच्या एक्झामचा जर आपण ॲनालिसिस केला तर त्या हिशोबाने बघायला तर 2 ते 3 महिन्यावर जास्तीत जास्त आहे का क्वेश्चन विचारले जाऊ लागलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं, ते 2 ते 3 महिने आहे का जरा अजून डीपमध्ये का वाचायचे. म्हणजे तुम्ही आहे का मागच्या एक्झामच्या अगोदरचे जे 4, 5, 6 महिने आहेत त्यांचं आहे का 2दा रिव्हिजन मारले असेल तर आहे का ह्या 2 ते 3 एक्झामच्या अगोदरच्या महिन्याचे आहे का 3दा ते 4दा रिव्हिजन मारायचे तुम्ही. आणि हे सगळं कशासाठी होतं की ज्यांचा ऑलरेडी अभ्यास आहे त्यांच्यासाठी. आता बघा ज्यांचा अचानक पेपर निघलेला आहे त्यांनी नेमकं काय करायचं. ठीक आहे, आता ज्यांचा अचानक आहे का पेपर निघलेला आहे त्यांनी लक्षात ठेवा. बघा एक तर तुमच्या हातात टाईम कमी आहे, बरोबर आहे, कसलाच टाईम नाही. नेमकं तुम्ही स्टडी कशी करायचं, तयारी कशी करायची, लक्ष द्या. आता तुम्ही पहिले काय करायचं, आपलं जे मॅगझिन येते करंट अफेअरचं मॅगझिन हे आहे का प्रत्येक, आता तुम्हाला मान्य आहे की तुम्हाला 6 महिन्याचं करंट अफेअर्स होणार नाही, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं, आपलं जे येणारं मॅगझिन आहे का शॉर्ट नोट्स ऑफ करंट अफेअर्स ते आहे का मॅगझिन 4 मंथचं आहे का मॅगझिन रीड करायचं. किती महिन्याचं, 4 मंथचं मॅगझिन रीड करायचं, लक्षात ठेवा 4 मंथचं. म्हणजे आता रीड म्हणजे कसं की टाईम डिस्ट्रीब्यूट करून एक मॅगझिन वाचायला तुम्ही मॅक्झिमम काय करायचे 2 डे द्यायचे, 2 दिवस द्यायचे एक मॅगझिन वाचायला. म्हणजे 8 दिवस गेले आता तुमचे इथून पुढं, हे काय करायचे 2 दिवस द्यायचे तुम्ही. त्याच्यानंतर राहिलेले जे 2 मंथ आहेत ना त्या 2 मंथचं आहे का तुम्ही आहे का MCQ, तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्हाला आहे का MCQ टाईप क्वेश्चन भेटतात. राहिलेल्या 2 महिन्याचे फक्त काय करायचे MCQ रीड करायचे MCQ. आणि हे का तुमचे MCQ आहे का म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 दिवस म्हणजे 2 दिवसामध्ये का हे 2 महिन्याचे MCQ तुम्ही काय करायचे रीड करायचे आहेत. ज्यांची कसलीच तयारी नाही आहे अचानक फ्री निघलेले त्यांच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, 2 दिवसात आपलं मॅगझिन इझिली वाचून होते. ते मॅगझिन वाचायचं, रीड करायचं. त्यातली त्यात सर्वात जास्त फोकस कशावर द्यायचा, बँकिंग न्यूज आणि गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट स्कीमवर जरा सर्वात जास्त काय करायचा फोकस लक्ष द्यायचा. त्यासोबतच तुम्ही काय करायचं, आपली जी विघ्नहर्ता आहे का सिरीज चालू केलेली आपण विघ्नहर्ता ती सिरीज न चुकता बघायची आहे. आणि त्यासोबत जे करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदेवर MCQ टाईपमध्ये क्वेश्चन म्हणजे MCQ आपले क्विज होते 9 वाजता, ती क्विज देखील तुम्ही द्यायचे. आता हे तुमचं मॅगझिन वाचलं त्याच्यानंतर मी काय करतो सोमवारपर्यंत आहे का तुम्हाला एक आहे का गव्हर्नमेंट स्कीमची आहे का म्हणजे गव्हर्नमेंट स्कीमची ह्या 2024 सर्वात इम्पॉर्टंट बजेटमधल्या पण त्याच्यामध्ये स्कीम कव्हर केलेल्या आहेत. गव्हर्नमेंट स्कीमची आहे का एक PDF आहे का मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देतो PDF. त्या PDF मधल्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम काय करायच्या तुम्हाला एक 7 दिवसामध्ये आहे का 7 डेजमध्ये आहे का रीड करायचे, पूर्ण रीड करायचे A to Z रीड करायचे. येते लक्षात, बाकी काहीच करायचं नाही आहे. 14 दिवसात आहे का तुम्ही जास्त काय करू शकत नाही. हे GA लक्षात ठेवा, जनरल अवेअरनेस. ह्यात कुणी काहीच अंदाज लावू शकत नाही की एक्झॅक्ट तुम्हाला काय विचारलं जाईल, किती मार्काचं येईल. एक आपण अंदाज सांगतोय तुम्हाला फक्त की आता तुम्ही करू काय शकता. तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आहे का आता तुमच्या हातात 14-15 दिवस आहेत. तुम्ही सध्या 4 महिन्याचं मॅगझिन एकदम प्रॉपरली रीड करायचं आहे. एक्झामच्या अगोदरचे 4 महिन्याचं मॅगझिन. ठीक आहे, नंतर राहिलेले जे 2 मंथ आहेत त्याचे फक्त MCQ रीड करायचे. ते MCQ
त्याच्या मग ह्या जे 4 महिने आहेत त्यातलं जे बँकिंग आणि गव्हर्नमेंट स्कीमचा जो सेक्शन आहे त्याच्यावर स्पेशल आणि म्हणजे स्पेशल लक्ष द्यायचं आहे, जास्त फोकस द्यायचा आहे. आणि RRBची एक्झाम आहे म्हटल्यावर गव्हर्नमेंट स्कीमवर जरा जास्तच लक्ष असतं RRBवाल्यांचं. तर आहे का RRB ह्या गव्हर्नमेंट स्कीमची मी तुम्हाला PDF देतो, ती PDF तुम्ही मात्र काय करायचे, रीड करून टाकायचे. आणि हे सर्व झालं तुमचं. आता तुमचं काय झालेलं आहे, 4 महिन्याचं करंट अफेअर्स वाचून झालं. वाचून झाल्यानंतर आहे का ह्या 4 मग नंतर जो वेळ राहील तुम्हाला त्या वेळेत आहे का तुम्ही लक्षात ठेवा, ह्या 4 महिन्याचंच पुन्हा आहे का MCQ काय करायचे तरी तुम्हाला वेगवेगळ्या सोर्समधून MCQ भेटतील, ते MCQ तुम्ही डबल रीड करायचे ह्या 4 महिन्याचे. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास नाही आहे अशा करंट अफेअर्सचा अशा मुलांसाठी सांगतोय मी, आणि ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्यासाठी तर मी इथं सांगितलेलंच आहे. ठीक आहे, येतं लक्षात. आणि त्यासोबत आपली जर तुम्हाला आहे का म्हणजे तुमची बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसची एकदम प्रॉपर तयारी आहे का करायची असेल तुम्हाला, किंवा एक्झामसाठी आहे का, म्हणजे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण काय केलेलं आहे, बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसवर आहे का MCQ क्वेश्चन काढलेले आहेत. मग ते तुम्हाला वेगळ्या लेक्चर अँड क्विज सिरीजमध्ये बघायला भेटतील. तरी क्विज सर्वांनी द्यायचे आहे, लेक्चर नक्की करायचे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आहे का आपले लेक्चर असतात, तर न चुकता सर्वांनी लेक्चर करायचे आहेत. आणि त्यासोबत ही आपली जी मॅगझिन आहे ती मॅगझिन तुम्हाला करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे या ग्रुपवर बघायला भेटेल. ठीक आहे, चला थँक्यू. आणि तुमच्या सर्वांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. तयारी नीट करा.